श्री गणेशाक वंदन करून आणि श्री डोळादिवे मातेच्या चरणात नमन करून आज आम्ही पत्रकार परिषद आपले श्री डोळादिवे देवस्थान कार्यकारी समितीत आणि हे खास पत्रकार परिषद एक आपलो टाइम काढून पत्रकार आमचे भाव सगळे टायमार हजर रावले त्यांना पहिल्यांदाच सुरुवातीक त्यांचा योगदान म्हणटा आणि हांव श्री डोळादिवे देवस्थान कार्यकारी समितीचो कार्याध्यक्ष महादेव मिराशी तसेच माझ्या बरोबर आसा डोळादिवे देवस्थान कार्यकारी समितीचे मार्गदर्शक मनीष लांबूर आणि तसेच माझ्या बरोबर आसा डोळादिवे देवस्थान कार्यकारी समितीचे खजिनदार प्रदीप नारायण वेळी तसेच माझ्या बरोबर वांगडी संतोष वेळी आणि गिरीश गोसावी पत्रकार परिषदेक आसा। तर आयची ही खास करून पत्रकार परिषद आम्ही श्री डोळादिवे देवस्थान वार्षिक वर्धापन दिन आणि जात्रोत्सव निमित्त आम्ही आपयली। खास करून ह्या पत्रकार माध्यमांतल्यान जे येवपाचे भक्तगण आसा त्या भक्तगणांक आम्ही कळोवच्याक लागून पत्रकार परिषद घेतलेली। तर हे मुख्य डोळादिवे जात्रोत्सव आम्ही 1 मार्च 2026 रविवार ह्या दिसा मनयतले आणि ह्या जात्रोत्सवा निमित्त आम्ही आदल्या दिवस श्री वारकरी महाराज यांच्यातर्फे आम्ही थिंगा पूजा आणि ज्ञानेश्वरीचे 9 व 12 अध्याय वाचन कीर्तन आणि त्यांचो तीर्थप्रसाद आदल्या दीस जातलो आणि मेन ते डोळादेवीचो वार्षिकचे उत्सव आसा देवीक जे आम्ही साडी न्हेसयता तो कार्यक्रम 1 मार्च 2026 रविवार दनपारां 12 जातलो आणि त्याच्या उपरांत जे देवीचे आरती जातल्यो आणि तीर्थप्रसाद जातले आणि भाविकांक महाप्रसाद बी जातलो 2 ते 7 पर्यंत। त्याच्या उपरांत जे दर वर्षाप्रमाणे महारुद्र भजन मंडळी फोंडा गोवा यांच्यातर्फे भजनाचा कार्यक्रमही असतलो आणि त्याच्यानंतर जे वार्षिक प्रमाणे पावणी जातल्यो आणि पावणीच्या उपरांत जे लॉटरी डोनेशन कुपन आयोजित केल्ले देवस्थान कमिटीन त्याचो निकाल जातलो आणि त्याच्या उपरांत जे फक्त मनोरंजनाक लागून जे आम्ही तमाशा प्रधान 3 अंकी नाटक मराठी जंगलचा राजा हे डिगी बोंडेले गावकरी प्रस्तुत आसा आणि ते जातले भक्तगणांक लागून। तरी ह्या इतल्या कार्यक्रमाचो सगळ्या भाविकांक त्याचो लाभ घेवचो आणि खास करून ही जी डोळादेवी ही गोवा आणि कर्नाटक ह्या बॉर्डराचेर असल्या कारणान गोंयाच्यान खूपच्या संख्येन भाविक भक्तगण हे जात्रेक वयता। तशेंच महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्यान सुद्धा खूपशे भाविक भक्तगण येता आणि ह्या जात्रे दीस कमीत कमी 40 ते 50,000 लोक थिंगा एकटे येता हे देवीच्या दर्शनाक। तर भाविकांक हे जात्रेक येता आसतना हे देवीच्या दर्शनाक येता आसतना काही गडबड करची न्हू। व्यवस्थित रस्ते जरी तांबडे रस्ते असले जाल्यार तेका 2-3 वाटो आसा भाविकांक येवपाक। तर अनमोड केसरलो टू डिगी डोळादेवी तसोच देवळा तेराळी डिगी डोळादेवी तसोच सांगे जुना डोळादेवी हो रोड आसा भाविकांक गोंयच्यान येवपाक आणि तशेंच कर्नाटकाच्या भाविकांक येवपाक तर रोड खबर आसा। हे जात्रेक खुबशे भाविक येता जिंगली सगळी व्यवस्था करपाक लागून देवस्थान कार्यकारी समितीन ही पूर्वसभा घेवन कर्नाटक मामलेदार आणि जे समान पडलेले अधिकारी तांकां लेटर दिवन तेंचे कडल्यान जे सहकार्य जाय ते सहकार्य करपाक आमी मामलेदारा कडल्यान सगळ्या डिपार्टमेंटाक कळयल्ले आसा। पोलीस डिपार्टमेंट असो, वायल्ड लायफ डिपार्टमेंट असो आणि फायर डिपार्टमेंट असो, हेल्थ डिपार्टमेंट असो सगळ्यांकी कळयल्ले आसा। तशेंच गोंयांतल्यान सुद्धा आमी ट्राफिक सेल, सांगे पोलीस, नेत्रावळी फॉरेस्ट डिपार्टमेंट हांकां सगळ्यांकी आमी कळयल्ले आसा की आमकां देवस्थान कार्यकारी समिती हे जात्रा बरे भाशेन पार करपाक सगळ्यांनी सहकार करचो असो आणि तशेंच भाविकां कडेन तुमच्या माध्यमांतल्यान सांगपाक सोदता की हे जात्रेक येता आसतना भाविकांक गडबड करची न्हू आणि सुव्यवस्थित आपली गाडी घेवन येवचे आणि सुव्यवस्थित दर्शन घेवचे आणि सगळे महाप्रसादाचो व्यवस्था केल्लो आसा देवस्थान कमिटीन। तर हांव भाविकां कडेन विनंती करता की भरपूर भाविकांनी
घेवचे आणि देवीचो दर्शनाचो लाभ घेवचो असं भाविकांकडे तुमच्या माध्यमांतल्यान विनंती करता आणि मागीर गुरुंचा सोपयता. देवीचे देवस्थानात नमन करून आयज गवळादेवीचो वार्षिक जत्रा उत्सव 1 मार्च 2026 हांगा जातलो आणि ह्या जत्रा उत्सवाक सगळ्या जे उत्साहान भाविक वाट पळयता तांच्यांनी ही तारीख नोंद करची आणि हो दीस आसा 1 मार्च 2026 आयतार येता म्हणजे संडे येता. तेन्ना चडांत चड भाविक येवपाचे गोंयचे भाविकांनी एक नमळायची विनंती की आमी जो सांगे ते जुना ते डिगी हो जो रोड आसा बऱ्यापैकी आमच्या फॉरेस्ट वायल्ड लायफ नेत्रावळी हांचे कडल्यान बऱ्यापैकी रिक्वेस्ट करून हे फावटी आमदाराचो जो सुभाष फळदेसाय आहा तांचो मदतीन बरोपैकी रोड रिपेर केल्लो आसा. तर भाविकांनी हो हेजो गोंयच्या भाविकांनी हाजो पुरेपूर फायदो घेवचो. त्या जाग्यार ज्या जाग्यार गवळादेवी देवस्थान आहा ते पवित्र स्थानाचेर आमी महाप्रसादाचो आमी आयोजन केल्ले आसा. साधारण 40 ते 50 हजार लोकांचो महाप्रसादाची आमची तयारी आसा कमिटीची. तोय तुमी लाभ घेवचोच. त्याच पर्यंत जेन्ना भाविक थंय अचानक पावतात आणि दर्शन घेवपा खातीर खूब अचानक गर्दी करतात, गर्दी करची न्हू. सगळ्या भाविकांनी जेन्ना ती आरती जातली जो 12चो टायम देवीचो न्हेसोवपाचो जो 1 वराचो टायम आसता म्हणजे ती देवाचे देव कार्य करतात, जे मिराशी लोक आसा ते देव कार्य करतात त्या टायमार थोडोफार टायम जाता आणि लोकांनी त्रास जाता. पूण लोकांनी पब्लीक भाविकांकडे कळकळीची विनंती ज्या नंतर देवाचे कार्य जाल्यानंतर तेजो आशीर्वाद हो चालू जाता मुख्य म्हटल्यार आणि तो चालूच उरता म्हणजे दुसरे दीस येईपर्यंत तो चालू उरता. हो व्यवस्थित जे भाविक आहात त्यांच्यानी देवाचो आशीर्वाद घेवपा खातीर चड गडबड करची न्हू. सुरळीत आमचे देवस्थान कमिटीचे जे समिती आहा तांकां मदत करची की कॉपरेट करचे जेणे करून थंय गडबड करून किंवा फुडें वयतले किंवा फाटीं जातले अशे तरेन जावचे न्हू ही मुख्य भाविकांनी काळजी घेवची. दुसरी गोष्ट महाप्रसादा जाग्यारूय आमी एक गेल्ल्या वर्सा आमी 4 काउंटर आसले म्हणून आमी 3 एक्स्ट्रा काउंटर करपाचे केला. मागीर त्या हितूंतल्यान 3 काउंटर जेन्ना जातले किंवा मंडप एक्स्ट्रा जातले तेन्ना चडांत चड भाविक वयतले ह्या तरेन आमी काळजी घेवपाचे प्रयत्न केल्ले आसा. तेजो महाप्रसादाचो पुरायपूर फायदो भाविकांक घेवचो हे आमचे समिती वतीन म्हणजे कमिटी वतीन तुमकां रिक्वेस्ट. आणि वार्षिक तुमकां खबर आहा आमी जेन्नासून 2 वर्सां जाली की आमी नवा नंतर जो 6 व्हिलर म्हणजे ट्रक आमी जुनाच्यान धाडिना तीच नियम आतांय लागू आसा. कित्याक 9 नंतर सकाळचे 9 नंतर आनी थंय ट्रक हो सोडलो गेल्लो वचपाना. कित्याक तर ज्या तरेन आमकां 3 वर्सां पयलीं जो आमकां ट्राफीक जाल्लो लोकांनी आमच्या भाविकांक त्रास जाल्ले आणि तो आमकां मागीर लोकांचे म्हणजे त्रास ते शेवटा देवा कडेन येता त्रास म्हणजे निवळ जावचे पूण ते देवा कडेन वयता आसतना तो त्रास जावप हो भाविकाक बी एक आमकां खंय तरी आमची कमिटीची जबाबदारी. तेन्ना ही भाविकांनी नोंद घेवची की 6 व्हिलर म्हणजे ट्रक जो आसा तो जुना म्हणजे आमच्या धारगिनी गेट जी फॉरेस्ट गेट आहा ती 9 बंद केल्लो. सकाळचो 9 1 तारखेर सकाळचो 9 बंद करतले. हे ट्राफीक पुलीस गोंयचे आमचे केपे म्हणजे कुडचड्यार येता तांकांय आमी नमोद केल्ले आसा. सांगे पुलीस स्टेशनाकूय कळयल्ले आसा. डेप्युटी कलेक्टर सांगे आमच्यो तांकांय कळयल्ले आसा. मामलेदाराक कळयल्ले आसा. तशेंच आमच्या आमदाराच्या हेल्पान म्हणजे सुभाष फळदेसायच्या हेल्पान बाकी सगळ्या डिपार्टमेंटाच्या आदारान आमी हे सगळ्यो गोष्टी कळीत केल्ल्यो आसा. तर भाविकांक हेजो फाटलो मुद्दो एकूच की कोणाक दुखोवपाचें ना. त्या हितून कित्याक चड भाविक जे येता 4 व्हिलर घेवन किंवा आनी कितें 2 व्हिलर घेवन तेंच्यांनी चडांत चड पावचे लोकांनी भाविकांन गवळादेवी मातेचो चडांत चड आशीर्वाद घेवचो. कित्याक ही गवळादेवी ही आहा ती सगळ्यांनी जागृत देवस्थान आणि सासाय तिची सासाय ती गोंया भुमीनूय आसा, कर्नाटक भुमीनूय आसा आणि महाराष्ट्र भुमीनूय आसा. आणि प्रत्येक जन आणि अशें ना की थंय आनिकूय गडबड करची न्हू. थंय मिराशी लोक किंवा आमी जे गोंया भुमीन म्हणटा की गांवकार लोक जे सांगणे घालता अशें थंय खंयच ना
की बाबा थंय सांगणे घालपाकूच जाय. देवाकडे मनान मागल्यारूय जाता. आणि आयज पर्यंत आमकां जो अनुभव आहा, कमिटीक अनुभव आसा, निराशाकूय अनुभव आहा त्या भागातल्या, की थंय देवाकडे थंय पावल्यानंतर मनांतल्यान एक मिनिट बी सुद्धा तुजी कितें भावना आसा किंवा तुजी मागणी आसा तूं मनांतल्यान सुद्धा मागली अशें जाल्लें आसा. जे लोक जितले मनांतल्यान मागून वता आनी फुडल्या वर्सा तेजी ती पावती करपाक आपुणूच येता. ते त्या प्रमाणे ते सांगणे घालपाचें अशें गरज ना. तेणी मनांतल्यान मागूनय देवाकडे घेतले जाल्यार ते देवीक समजता. ती देवी जागृत आहा त्या दिसा. ती सगळे सबंद दीस ती जागृत रावून ती आपल्या भाविकांची रक्षण करपाक सक्षम आसा. तेन्ना ती खंयचीच गडबड करची न्हू. भाविकांकडे कळकळीची विनंती की तुम्ही व्यवस्थित येवचे, दर्शन घेवचे, भाविकांचे आशीर्वाद घेवचो, महाप्रसादाचो लाभ घेवचो. आणि हांगा आमचे कमिटीचे व्हॉलंटियर आसतले. तुमकां खंय फुडें फाटीं कोणाकूय ती मदत आसतली जाल्यार कावंटरा कडेन घेवची. जे महाप्रसादाक कोणाकूय जर मदत करपा आसत थंय आनी एक आमकां त्रास जाता की महाप्रसादाक आमी देवस्थान आमी महाप्रसादा खातीर सगळें साहित्य हाडटा आनी लोकूय घेवन वयता आनी ते डबल जाता. आनी ते खंय तरी एक्स्ट्रा येयल्या नंतर ताजो वेगळे तरेन हें जावपाक जायना. तेन्ना कोणाकूय महाप्रसादाक जर आर्थीक दृश्टीन म्हणजे जर हाडपाकूच जाय अशें ना, त्या आर्थीक दृश्टीनूय तेणे जर आपले बाबा एक 4 पोती दिवपाची किंवा 2 पोती दिवपाची, 1 पोती तांदळाची दिवपाची किंवा भाजीचो आयटम थंय कावंटर बसयल्लो वयतलो. म्हणजे गवळादेवी देवस्थानाचे कावंटर आसा त्या जाग्यार कावंटर बसयल्लो वयतलो. त्या जाग्यार तेणी रीतसर पावती घेवपाची. जी महाप्रसादाची वेगळी पावती केल्ली वयतली ती रीतसर पावती घेवन तांणी ती नमूद केल्या जाता. हे का भाविकाकडे. आणि जे कोणाकूय दिवपाची आशा आहा तेंच्यांनी थंय दिवचे एडवान्स. म्हणजे 28 तारखेर जर पावती केले जाल्यार ते बरें पडटलें. आणि 1 तारखेर कशें जाता जेन्ना महाप्रसाद शिजलो, सकाळचो आमी जेन्ना रातचे 2 उजो घालता आनी तेन्ना शिजोरी शिजतकूच मागीर नंतर पावतकूच तो उरता. ते उरो जायना हे आमची मुद्दम काळजी. कित्याक कोणूय दिता ते थंय पावपा जाय, ते अन्नदान जावपा जाय आनी ते लोकां पर्यंत पावपा जाय. ही आमची समितीची एक रिक्वेस्ट. हय, देवाकडे येता आसतना तुमी सगळ्यांनी आपली काळजी घेवची. मुख्य म्हणल्यार मोटरसायकलीची. पयली म्हणल्यार मोटरसायकलीन जी घाट सेक्शन आहा, जुनाचो बरोपैकी दोंगर आहा, तेन्ना मोटरसायकली वयता तेंच्यांनी आपली सेफ्टी बाळगून घेवची. दुसरी गोष्ट प्लास्टीक जे आसा, दोनूय ज्यो सेंच्युरी आहा त्यो दोनूय हेच्यो सेंच्युरी आहा त्या सायडीन काली टायगर रिझर्व आसा, ह्या सायडीन नेत्रावळी वायल्ड लायफ सेंच्युरी आसा. तेन्ना भाविकांक हांव कळकळीची विनंती, त्या भागातले कर्नाटकात भागातल्या लोकांची कळकळीची विनंती, गोंयच्या भागातल्या भाविकांची विनंती की प्लास्टीक खंयच मदीं उडोवचें न्हू. जे कोण व्हरतात एक तरी थंय आमच्या देवस्थानाकडे आमी डस्टबीन दवरतात थंय तरी डंप करचे, आयदर तुमी घेवन येवचे घरा. पूण खंय मदीं आपले प्लास्टीक आपूण कितें व्हरता, फूड पॅकेट किंवा कोणी इमर्जन्सी उदक वा बाटली व्हरता, ती बाटली पिल्या नंतर भायर उडोवची न्हू. कित्याक ते एक आमकां मुख्य काळजी घेवूंक जाय की ते दोनूय वायल्ड लायफ सेंच्युरी प्रोटेक्टेड एरिया आहा. ताजो परिणाम आमकां कमिटीक मागीर भोगचो पडटा. जेन्ना दुसरे दिसा इन्स्पेक्शनाक ते कर्नाटकाचे किंवा गोंयचे जेन्ना DFO किंवा वयर हायर ऑफिसर येता तेन्ना आमकां कमिटीक खूब तांकां फेस करचें पडटा. आमी करतात पूण हाजो परिणाम आमी जे बरें कार्य करपाक वयता थंय दुष्परिणाम जावपा जायना हे लोकांनी भाविकांक मुख्य म्हणल्यार काळजी घेवची. ज्या तरेन आमी परत म्हणटा की 6 व्हिलर बंद, प्लास्टीक बॅन, आमी थंय बाकीचो सगळो अरेंजमेंट महाप्रसाद लोकांचो आमी सादारण 50,000 लोकांचो आमी अरेंजमेंट केल्लो आसा, तेजो लाभ घेवचो. देवाच्या प्रांगणान आशिर्वाद घेवपाक लोकांनी सगळ्यांनी भाविकांनी मायेन घेवचो, आशिर्वाद मागचो. थंय स्पेशल गाराणे जाग्यार घातपाक वचपाना, तेंच्यांनी मनांतल्यान मागून घेवपाचें. कित्याक थंय इतली गर्दी आसता की ताका कंट्रोल नासता. जे कितें आहा आयज पर्यंत आमकां भोगला की आमकां समजून येयला की जे इतले भावीक येतात ते आपल्या मनांतल्यान मागता आनी दुसऱ्या वर्सा आपली कितें मागणी आसा, कापड आसा. आनी मुख्य म्हणून कापडाची एक गोश्ट सांगता, गवळादेवीक कोणूय कापड हाडटात जाल्यार मुद्दम करून जी गवळादेवीची ती आयज पर्यंत प्रथा चलना तिका काळो धागो म्हणजे काळो रेशमी किंवा काळे धागाची तेका देवीक पावती जायना. हे मुख्य तुमी काळजी घेवची. कोणी जे आपल्या भावनेन जी कितें वटी हाडटात किंवा ताटान आपले फूल वटी भरतात, आपले कापड दिवपाचे आसता किंवा तेजी मागणी पावोवपाची आसता,
त्याला मुख्य करून 9 वारी तिका लागता, 6 वारी हाडची न्हू. आणि दुसरी गोष्ट काळो धागो तिका आसपा जायना, हे मातशें मुख्य काळजी घेवची. कित्याक खुबशे कडेन लोकांक खबर नासता आनी देवाक ते हाडटात, पूण ते कितें जाता तेजो परिणाम मागीर तांकां मागीर फुडें तेजो हे जावचें न्हू. पूण जे कितें म्हायती आमकां मिराशी लोक दिला, जाणट्यांनी दिला, तीच तुमचे पर्यंत आमी दवरपाची आनी तुमचे जे मनाची इच्छा आहा ती पूर्ण जावपाची. भाविकांची मनाची इच्छा पूर्ण जावची, भाविकांचे चडान चड जमचे, भाविकांची चडान चड सेवा आमचे कमिटी कडसून जावची, गांवच्या लोकां कडसून जावची. ह्या वर्सा जात्रा जी आसा ती बोंडेली, दिगी आनी बोंडेली आनी दिगी लोकांची आसा. म्हणजे ती आमी वांटून गेल्ली आसा. 4 जात्रा आमचे 4 वर्सान तेंची एकदा एक जात्रा येता. ह्या वर्साची आसा बोंडेली गांव, दिगी गांवाच्या म्हणजे त्या दोनूय गांवांत मेळोन ती जात्रा ह्या वर्सा तांकां पडलेली आसा. तेन्ना ते सगळे सेवा करपाक सगळे रावतले. जे म्हणजे ती सुरेश जो मिराशी आहा तेच्या अंडर ती म्हणजे जो मॅनेजर आहा तो स्टेज मॅनेजर आहा तो सुरेश मिराशी जो आनी संजय मिराशी जे म्हणजे दिगीचे मिराशी आहा म्हणजे मुख्य आसा त्यांच्या अंडर जाल्ली गेल्ली वयतली. सगळ्यांची विनंती करतात भाविकांक खूप हे कित्याक इतले आम्ही सांगून सुद्धा भाविकांनी त्यांची काळजी घेवची हे आमचे सदांच मागणे असता. आणि त्यांचे कडेन कळकळीची विनंती, तिका देवीक नॉनव्हेज चिकन हे चलना, हे मुख्य. दुसरे सोरो ड्रिंक हे खरेंच मनांतल्यान म्हणजे आमचे कशे कोण कोणाचे जबरदस्ती करचे परस आमी सांगतात की तुम्ही जेन्ना आशिर्वाद मागपाक वयता, कोणूय भावीक आसूं जो मनांतल्यान देवा कडेन कितें ना कितें मागणी करपाक वयता, ते मागणे पूर्ण जावपाक जाय अशी आमच्या कमिटीची किंवा आमच्या त्या गांवच्या लोकांची सगळ्यांची भावना आसा. तेन्ना ह्यो गोष्टी जावच्यो न्हू हे हांव तुमचे कडेन कळकळीची विनंती. कित्याक आमी पवित्र स्थान, आमचे धार्मीक स्थान, आमच्या आस्था असलेले स्थान आणि एक जागृत स्थानाचेर आमी अपवित्रपणा करची न्हू हे हांव भाविकांची कळकळी विनंती करता. कित्याक हा नॉनव्हेज म्हणजे मुख्य म्हणून चिकन हे देवीक ते परवडना, ते तुमकां फुडें कोणी येतात. आमी इतले सांगून सुद्दां तुम्ही केल्या नंतर ताजो परिणाम तुमकां फुडें ना केन्ना जावं शकता, हे पूर्व काळजी घेवची. आणि दुसरो म्हणजे ड्रिंक, कित्याक थंय मागीर आमी जे इतले सांगून सुद्दां थंय काचेच्यो बाटल्यो पडटात, थंय जनावरां आसा, बाकीचे ते देवाक नाका ते नाकाच, पूण थंय बाकीचे काळजी आमी घेवंक जाय की ज्या जाग्यार आमी पवित्र स्थान आहा, जागृत स्थान आहा, वास्ता असलेले स्थान, आमचे कडक स्थान आसा, ते कडक स्थान आमी पवित्र राखपाक खातीर सगळ्यांनी आमी भाविकांनी एकजूट जावन त्या जात्रेक सोबा हाडची, जात्रेक एक वेगळे तरेची उर्बा हाडची आणि सगळ्यांनी मदत करची. जेका जेका कोणाकूय महाप्रसाद वाडपाक, नैवेद्य वाडपाक कोणाचे मदत करपा जाय ते अवश्य करचे आपले ड्रेस कोड घालून. कोणूय आमकां थंय अशें देवस्थानाक बंधन ना, आपलो ड्रेस कोड घालचो, कमिटी कडेन येवचे, आपले नोंदणी करची आणि तेणी काम करचे हे हांव तुमचे कडेन रिक्वेस्ट करता.